सध्या नवरात्र सुरू आहे आणि गेल्या 3-4 वर्षातला हा नवरात्रीचा उत्सव अधिक उत्साहाने सगळीकडे होताना दिसतोय आपल्याला। नवरात्र म्हटलं की दुर्गेचा उत्सव, ऊर्जेचा उत्सव, भक्तीचा आणि शक्तीचाही उत्सव। आणि हा नवरात्र हा आपल्या संपूर्ण जर दिनदर्शिकेचा आपण विचार केला किंवा आपण संपूर्ण पंचांगाचा विचार केला तर या नवरात्रीला आपल्या पंचांगामध्ये एक विशिष्ट महत्त्व आहे। आता जसं ते आपल्या पंचांगामध्ये किंवा हिंदू परंपरेमध्ये नवरात्रीला महत्त्व आहे तसं ते राजकीय सारीपाटावर देखील नवरात्रीला एक वेगळं महत्त्व आहे। आणि मग राजकीय सारीपाटावरचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी इव्हेंट मास्टर नरेंद्र मोदी यांच्या इतकी कल्पना जर कोणाला सुचली नाही तर नवलच वाटेल। आणि त्यामुळेच मुंबईच्या जवळ राज्याचे डोळे विस्फारतील किंवा अचंबित होतील अशा पद्धतीचा एक या शक्ती रूपी दुर्गेचा उत्सव करण्याचं पंतप्रधान मोदींनी, त्यांच्या सरकारने आणि त्यांच्याबरोबरच्या मुख्यमंत्र्यांनी देखील योजलेलं आहे। आणि हे एवढं मोठं आव्हान कसं पेलायचं या आव्हानाच्या विचारानेच अनेक बड्या सनदी अधिकाऱ्यांच्या पोटात गोळा आलाय। कसं ते मी आपल्याला सांगणार आहे। नमस्कार मित्रांनो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। मित्रांनो, आपल्याला आठवतं महाराष्ट्र भूषण पुरस्कार जो दिला गेला काही महिन्यांपूर्वी, जो आप्पासाहेबांना खारघरला दिला गेला आणि त्यानंतर आप्पासाहेब धर्माधिकारींच्यासाठी उसळलेली अलोट गर्दी, ज्या गर्दीला संबोधित करण्यासाठी गृहमंत्री अमित शहा यांना निमंत्रित करण्यात आलं होतं आणि त्यानंतर तो कार्यक्रम संपल्यावर पुन्हा माघारी फिरताना जी चेंगराचेंगरी झाली, जी रेटारेटी झाली, जी गर्दी उसळली आणि तिथे जी दुर्घटना घडली त्याच्यामध्ये 14 लोक दगावले होते। हे जे आप्पासाहेबांसाठी आलेले जे त्यांचे भक्त, त्यांचे अनुयायी, त्यांचे संप्रदायी जे होते त्यांच्यावर आलेल्या या प्रसंगाने संपूर्ण राज्य शोकसागरात बुडालं होतं। याचं कारण असं आहे की अत्यंत शिस्तबद्ध असलेला हा समुदाय किंवा शिस्तबद्ध असलेला हा संप्रदाय याच्यावर अशी वेळ येऊ नये असं अनेकांना वाटत होतं। खूप मोठा आगडोंब उसळला, त्याच्यासाठी एक उच्चस्तरीय अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली। त्या समितीचं कामकाज सुरू आहे। ते कामकाज किंवा त्यामधला दोषारोप अजून पूर्ण झालेला नाही आहे आणि तितक्यात आता एका दुसऱ्या कार्यक्रमाचा संकल्प सोडण्यात आलेला आहे। हा कार्यक्रम काय आहे तर हा कार्यक्रम राज्यभरामध्ये जे महिला बचत गटांचं जाळं आहे त्या महिला बचत गटांना आता महिला बचत गट म्हणायचं नाही। त्यांना काय म्हणणार आहेत नरेंद्र मोदी, त्यांचं सरकार, केंद्र सरकार आणि राज्य सरकार? त्यांना म्हणणार आहेत शक्ती गट। खरं आहे, स्त्री ही शक्ती आहे, ऊर्जेची शक्ती, ऊर्जेची, भक्तीची, त्यागाची अशी ती एक मूर्ती आहे आणि त्यामुळे तिचा सन्मान होणं, तिला आदर मिळणं हे अगदी अपरिहार्य आहे। आणि पण हे सगळं करत असताना हे नेमकं कशासाठी केलं जाणार आहे? हे महिलांच्या सक्षमीकरणासाठी केलं जाणार आहे की बीजेपीच्या, भाजपच्या, मोदींच्या इव्हेंटसाठी केलं जाणार आहे? हा देखील एक प्रश्न आहे। आता हे सगळं करायचं होतं खारघरमधल्या जिथे हा कार्यक्रम झाला होता महाराष्ट्र भूषणचा, त्याच ठिकाणी हा कार्यक्रम करायचा होता। पण आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की ऑक्टोबरची जी काय हीट आहे किंवा जो उकाडा आहे तो इतका जीवघेणा आहे की कल्पना करवत नाही। आणि त्याच वेळेला इथले म्हणजे हे येतं पनवेलच्या हद्दीमध्ये। पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त आहेत गणेश देशमुख। गणेश देशमुख हा एक धडाडीचा अधिकारी आहे आणि या आधीचे कार्यक्रम त्यांनी यशस्वी केले होते। दुर्दैवाने ही घटना घडली आणि आता त्याच्यामध्ये नेमका दोष कोणावर येणार आहे हे आपल्याला बघायचं आहे, तो वेगळा मुद्दा आहे। पण गणेश देशमुख असतील किंवा इथे महेंद्र कल्याणकर असतील जे कोकण आयुक्त आहेत, रायगडला योगेश मसे आहेत, नवी मुंबईला राजेश नार्वेकर आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिडको ज्याच्या या कार्यकक्षेमध्ये हा कार्यक्रम येणार आहे तिथे अनिल डिग्गीकर आहेत। अनिल डिग्गीकर हे देखील खूपच ज्येष्ठ अधिकारी आहेत पण त्यांच्या कार्यक्षमतेबद्दल अनेकांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह असतात। ती प्रश्नचिन्ह दूर करण्याची एक संधी त्यांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने मिळणार आहे। पण हा सगळा कार्यक्रम आता खारघरच्या ऐवजी उल्वे इथे घ्यावा असं निश्चित होतं। मुळात आधी हा कार्यक्रमच निश्चित होत नव्हता, तो नवरात्रीत करायचा होता मोदींना, पण आधी 17 तारीख देण्यात आली, त्याच्यानंतर 21 तारीख देण्यात आली, आता 27 तारीख ठरते। त्यामुळे 27 किंवा 30 म्हणजे तोपर्यंत नवरात्र संपलेली असेल। आणि म्हणून मी जे म्हटलं की हा उत्सव जरी दुर्गेचा असला तरी तो दुर्गोत्सवानंतर करण्याचा प्रयत्न
हा आता मोदींना आणि त्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना करावा लागणार आहे. आता इथली आव्हानं काय काय आहेत बघा. खारघरमध्ये इथे जो कार्यक्रम या महिलांसाठीचा करायचा होता त्या कार्यक्रमाचं मैदान हे जवळपास 120 एकरापेक्षा मोठं मैदान इथे घेण्यात आलं होतं. पण इथे आता पाऊस संपलेला आहे. वेगवेगळे तिथे जी सरपटणारे प्राणी आहेत ते बाहेर यायला लागलेत, कारण उकाडा सहन होत नाहीये जसा आपल्याला तसा प्राण्यांनाही. परवाच तिथे एक अजगर सापडला. तो अजगर होता 32 किलोचा. आता गंमत बघा, म्हणजे सरकार मोदी येऊ देत नाही तर बायडेन येऊ दे, राज्य सरकार किंवा सरकारी अधिकारी हे त्यांच्या डोक्याप्रमाणे त्यांच्या सवयीप्रमाणे चालणार. आणि म्हणून मी अनिल डिग्गीकरांवर जे प्रश्नांकित किंवा प्रश्नचिन्हांकित जे काही त्यांची कार्यशैली आहे ती उपस्थित केली आहे त्याचं कारण किंवा तसे त्यांच्या पठडीतले जे काही अधिकारी आहेत त्यांच्यासाठीच हे आहे. आता हा अजगर सापडला, तो अजगर पकडायचा कोणी, तर त्याच्यासाठी या महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पशुसंवर्धन विभागाला कळवलं. तर ते पशुसंवर्धन विभाग काय म्हणाला, अजगर पकडणं आमचं काम नाहीये, ते तुम्ही वन विभागाला कळवा. ते वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला गेला. वन विभागाचे अधिकारी म्हणाले नाही नाही, अजगर पकडणं आमचं काम नाहीये किंवा प्राणी पकडणं आमचं काम नाहीये, झाडं त्यांची निगराणी आणि झाडं सांभाळणं, जंगलं वाढवणं हे आमचं काम आहे, ते आम्हाला नका साडू. आता हा अजगर असा जर सापडला तर तो पकडायचा कोणी, याच्याबद्दल ज्या शासकीय अधिकाऱ्यांमध्ये एकमत होत नाहीये ती व्यवस्था मोदींच्या स्वागतासाठी सज्ज होते. म्हणजे या कार्यक्रमाचं काय होणार याच्याकडे आता स्वतः मुख्यमंत्र्यांना बघावंच लागणार आहे, उपमुख्यमंत्र्यांना बघावं लागणार आहे. आता हा कार्यक्रम खारघरमध्ये न होता तो उल्वेमध्ये न्यायचा का, तो उल्वेमध्ये शिफ्ट करायचा का, तिकडे त्याचं आयोजन करायचं का, कारण तिथे आता विमानतळाचं काम सुरू होतंय. त्यामुळे मोदींना येणं जाणं, हेलिकॉप्टर उतरणं हे सगळं तिथे सोयीचं पडेल असं म्हटलं जातंय. आता उल्वे हे थोडंसं बाहेरच्या बाजूला आहे शहरी भागाच्या, त्यामुळे मग तो ग्रामीण भाग येतो. मग तिथे रायगडचे कलेक्टर योगेश मसे यांची कार्यकक्षा, सिडको म्हणून अनिल डिग्गीकरांची कार्यकक्षा, अशा या सगळ्या अडचणीमध्ये बघा महिलांना आरक्षण द्यायचंय हा निर्णय तर आता लोकसभेमध्ये झालेला आहे. मग त्या आरक्षणाला आम्ही जागतोय किंवा त्या निर्णयाला आम्ही जागतोय हे आता भाजपला आणि मोदींना दाखवायचंय. त्यामुळे हा दुर्गोत्सव जो आहे किंवा शक्तीस्तव जो आहे तो मुंबईच्या जवळच होणार आहे. आता 27 आणि 30 तारीख यापैकीची कोणती तारीख ठरते ते बघायचं आहे. खरं तर काही दिवसांपूर्वी एका ऑलिम्पिक समितीच्या कार्यक्रमाला वांद्र्यामध्ये पंतप्रधान आलेले होते. त्या दिवशी हा कार्यक्रम होणार होता पण तो झालेला नाही आहे. या कार्यक्रमाला वारंवार अडथळे येत आहेत. पण हे अडथळे दूर करून महिलांच्या संदर्भातला हा एवढा मोठा निर्णय महाराष्ट्रात अधोरेखित करणं हे आता मोदींचं मिशन ठरलेलं आहे. इव्हेंट भव्य करावा, इव्हेंट खूपच लक्षवेधी करावा अशी मोदींची नेहमीच एक त्यांचा तो अट्टहास असतो, त्यांचा तो प्रयत्न असतो. आता हा प्रयत्न यशस्वी होणार की नाही याच्यासाठी या अधिकाऱ्यांच्या पोटात गोळा आलेला आहे. मग ते अधिकारी किती मोठे जरी असले, अनिल डिग्गीकरांसारखे, ते कोणाचीही तमा बाळगत नसले तरी पण आता मोदी येणार. त्यामुळे इतक्या ज्येष्ठतेनंतर त्यांचा कार्यक्रम तितक्या तोलामोलाचा जर झाला नाही तर हे सगळे अधिकारी जात्यात येतील एवढं मात्र नक्की. कारण एका कसदार मोठ्या सनदी अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली खारघर दुर्घटनेचा अहवाल बनतोय. त्यामध्ये ठपका कोणावर असणार आहे, चूक कोणाची झाली याचं खरंच काही कारण समोर येणार आहे का ते बघणं जितकं औत्सुक्याचं आहे तितकंच औत्सुक्याचं हा दुर्गोत्सवानिमित्त होणारा शक्ती उत्सव जो आहे त्या कार्यक्रमाकडे आता सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. आणि एका बाजूला राजकीय अस्थिरता, दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री पदाबद्दल रोज येणाऱ्या बातम्या आणि तिसरीकडे वेगवेगळी आव्हानं पेलत हा नरेंद्र मोदींना अभिप्रेत असलेला शक्ती उत्सव करणं हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी शिवधनुष्य पेलण्या एवढं आहे. कारण या वेगवेगळ्या येणाऱ्या राज्याच्या वेगवेगळ्या भागातल्या महिला त्या सुरक्षित इथे येऊन पुन्हा सुरक्षित जाणं ही एक आता खूप मोठी जबाबदारी होऊन जाणार आहे. आणि त्यासाठी मुख्यमंत्र्यांचे काही निकटवर्तीय मैदानात उतरलेले आहेत. पण नुसते ते उतरून चालणार नाही. जर मुख्यमंत्र्यांची जी ही प्रशासकीय लॉबी आहे ती जर अशी ही जबाबदारी कोणाची, ती जबाबदारी आमची नाही असं म्हणत राहिले तर मोदींच्या कार्यक्रमाचं कल्याण होईल इतकं मात्र खरं. तुम्हाला काय वाटतं, मोदींचं प्रत्येक कार्यक्रमाकडे इव्हेंट म्हणून बघणं आपण कसं बघताय? हा जो शक्ती उत्सव जो आहे हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसाठी किती आव्हानात्मक असेल?
एका मोठ्या दुर्घटनेनंतर मोठ्या प्रमाणात महिला इथे येतील का? आपलं काय मत आहे आपण व्यक्त व्हा आणि महाराष्ट्राच्या राजकारणातल्या समाजकारणातल्या थेट अचूक बिनधास्त विश्लेषणासाठी आपण पाहत राहा टाइम महाराष्ट्र. तोपर्यंत नमस्कार.